प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. परमेश्वराचे स्तवन करा. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत असो. प्रियजनो, ज्यावेळेस आम्ही जिवंत देवबापाच्या सानिध्यामध्ये येतो, ज्यावेळेस आम्ही त्याचं चिंतन आणि मनन करण्यासाठी त्याच्या सानिध्यामध्ये येतो, त्यावेळेस आमचं संपूर्ण लक्ष जिवंत देवाचं जे काही वचन आहे ते आमच्यासाठी काय आहे ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. आसपास कशाचा आवाज आहे, जगात काय चाललेलं आहे ते आम्ही विसरतो आणि देव आमच्याशी त्याच्या वचनाच्या द्वारे काय बोलू इच्छित आहे यावर आमचं लक्ष केंद्रित असतं. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेस आपण आपलं लक्ष पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये जो काही धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्या धर्मग्रंथाचा अभ्यास करत असताना आणि ह्या जगाची परिस्थिती आम्ही पाहत असताना आमच्यासमोर असे अनेक विषय येतात. आणि बऱ्याच दिवसापूर्वी मी ह्या देवाच्या वचनातून ह्या व्हिडिओच्या माध्यमाच्या द्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे की नीतिसूत्राचा सूत्रकार किंवा रचनाकार की ज्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन त्याने जे काही नीतिसूत्रे सांगितलेले आहेत त्याचा अभ्यास करत असताना किंवा त्याचे काही वचनं माझ्यासमोर आलेलं असताना त्याच्यात एक विषय माझ्यासमोर आला आणि तो विषय आहे की शहाणा मुलगा आणि मूर्ख मुलगा. आजच्या जगाची परिस्थितीत जर आपण विचार केला तर हे आजची तरुण पिढी कोणत्या थरापर्यंत पोहोचलेली आहे हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. पण जे तुम्ही तुमच्या आई वडिलांची मुले आहात की त्या मुलांना देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनंती करतो, पाऊल असं म्हणतो की देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनंती करतो की जे तुम्ही देवाची मुले आहात, तुम्ही मूर्ख आहात का शहाणे आहात याचं आत्मपरीक्षण करून बघा. आणि म्हणून नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी. किती सुंदरसे हे वचन आहे. तर आपण प्रथम मूर्ख मुलाविषयी आपण बघूया की 19वा अध्याय नीतिसूत्राचा आपण अभ्यास करत आहोत. नीतिसूत्र याचा 19वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मूर्ख मुलगा अरिष्टप्रमाणे आहे. आणि 20वा अध्याय 20व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मावळून त्याला निबिड काळोख होईल. 30वा अध्याय 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की बापाला शाप देणारा व तुला आशीर्वाद प्राप्त हो असे आईनं न म्हणणारा असा एक वर्ग आहे. जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोऱ्यातील डोम कावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडाचे पिल्ले खाऊन टाकतील.
19 अध्याय 26 वचनामध्ये म्हटलेले की जो आपल्या बापाशी दडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा हो. तर आपलं जीवन या वचनाप्रमाणे असेल तर तुम्ही म्हणत असाल मुलांनो, तुम्ही म्हणत असाल आम्ही जे काही करत आहोत ते आम्ही योग्य करत आहोत, जो आम्ही मार्ग निवडलेला आहे तो आम्हाला योग्य वाटतो. पण पवित्र शास्त्र नित्यसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे 16 अध्याय 25 वचनामध्ये मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास अनेक मृत्यू पथ फुटतात. आज तुम्ही कोणत्या वाटेने प्रवास करत आहात? कदाचित जो मार्ग तुम्ही निवडलेला असेल तो मार्ग तुमचा गर्वाचा असेल. पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की गर्व झाला की नाश ठरलेला आणि मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुम्ही तुच्छ मानित आहात का? तुम्ही तुमच्या आई वडिलांना घरातून हाकलून दिलेलं आहे का? तर देवाच्या मुलांना देव तुझ्यावर प्रीती करीत आहे. तर 6 अध्याय 20 वचन जर आपण वाचलं की त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा दिलेला आहे की तो म्हणतो की माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका. आणि देव म्हणतो की माझ्या मुला माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होते. आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व गळ्याला हार असा आहे. तर मूर्ख मुला, देवाचे हे तुला अभिवचन आहे. आपण शहाण्या मुलाविषयी आपण पाहूया. शहाणा मुलगा बापाला आनंद देतो. 15 अध्याय 20 वचनामध्ये स्पष्टतेने म्हटलेलं आहे की शहाणा मुलगा बापाला आनंद देतो. आणि मग अशा आपण नित्यसूत्राचा 10 अध्याय 1 वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मुलगा शहाणा तर बाप सुखी. शहाणा मुलगा, शहाणा मनुष्य देवाचं नियमशास्त्र पाळतो. पण मूर्ख मुलगा जो असतो की नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून तो आपले कान बंद करतो. म्हणजे त्याने कितीही आरोळ्या केल्या, कितीही प्रार्थना केल्या, तर त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. शहाणा मनुष्य मुलगा आपले पाप कबूल करतो आणि तो सोडून देतो. आज तुम्ही मूर्ख आहात का शहाणे आहात? तर देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या प्रत्येक मुलाने शहाणा असावा,
समंजस असावं. आणि म्हणून स्तोत्र नीतिसूत्र याचा 28वा अध्याय 30व्या वचनामध्ये देवाचं अभिवचन तुम्हाला आहे की स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते. जो शहाणा मुलगा आहे त्याला आशीर्वादाची रेलचेल असते. पण परिस्थिती आज वेगळी आहे की ते आपल्या आईबापाला ते आज लुटत आहेत आणि ते म्हणतात की आम्ही त्याचं विशेष काही आम्ही करत नाही, तो आमचा हक्क आहे. पण 20वा अध्याय 24व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो आई बापास लुटतो आणि म्हणतो की ह्यात काही गुन्हा नाही, तो घातपात करणाऱ्याचा सोबती हो. तुम्ही आज कोणाचे सोबते आहात? मला माहीत नाही तुमच्याकडे तुमचे मित्र कसे आहेत, पण देवाने तुम्हाला इशारा दिलेला आहे की तो म्हणतो की तू आपल्या जन्मदात्या बापाची आई, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नको. आणि म्हणून हे तरुणा, तुला हे करण्यासाठी परमेश्वर तुला शक्ती देऊ. तर स्तोत्रकर्ता असं म्हणतो की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तर तुझ्या वचनाप्रमाणे सावध राहणे. म्हणून तरुणा, बापाच्या मुला, आई बापाच्या मुला, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोड, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जाते. नीतिसूत्र 23वा अध्याय 23वा वचन असं आहे, सत्य, सुज्ञता, शिक्षण व सामंजस्यपण हे विकत घे, विकू. आणि आमचं कर्तव्य काय आहे, मनुष्य कर्तव्य काय आहे, तर उपदेशक याचा 12वा अध्याय. आपल्याकडे बायबल असेल, पवित्रशास्त्र असेल तर ते आपण बघूया की मनुष्य कर्तव्य काय आहे. तर उपदेशक याचा 12वा अध्याय. उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवित गेला. त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोध वचने लिहिली. सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे. ज्ञानाची वचने पारखण्यासारखे असतात. सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्याप्रमाणे असतात. एकाच मेंढपाळापासून ते प्राप्त झालेले आहे. ह्याकरता माझ्या पुत्रा, असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही. बहुत ग्रंथपठन देहास सिनवते. आता सर्व काही तुम्ही ऐकले आहे. सर्वांचं सार हे की देवाचं भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करताना देव सगळे कृत्यांची झाडा जगते घेईल. देवाच्या प्रिय मुला, परमेश्वराने तुला जे काही वचन हे दिलेले आहेत त्याचं तो पालन कर. आणि माझा तो विशेष रीतीने पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करो की जेणेकडनं
ह्या भूतलावर तू आशीर्वादित होशील, दीर्घायुष्य होशील. आणि मग पवित्रशास्त्रामध्ये असं सांगतो की आज्ञा पाळ आणि दीर्घायुष्य व्हायचं असेल तर देवाची घोषणा आहे. देवाच्या ज्या आज्ञा आहेत, देवाच्या आज्ञा पालन केलं तर आम्हाला त्यापासून दीर्घायुष्य आहे, वयोवृद्धी आहे, कल्याण आहे. ते बाप करो त्या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांचं तो सहाय्य करो. प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो.